विठ्ठल विठ्ठल. संसिद्धिम लभते नरः. स्वे स्वे कर्मण्याभिरता. स्वतःच जे कर्म आहे त्यात माणसानं आपल्या कर्मात स्वतःच जे कर्म असेल ते स्वतः जो कोणी आहे तो पाहून घ्या, मी कोण आहे तो. त्याला स्वतःच कर्म जो असेल तोच त्याचा धर्म. कर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे कर्तव्य. धर्म दुसरा तिसरा काही नाही. धर्म याचा अर्थ कर्तव्य आहे. मनुष्य आहे त्याला प्रत्येकाला कर्तव्य आहे. ज्या कोणाला जे कर्तव्य असेल, शास्त्र सांगत असेल ते कर्तव्य, परंपरेनं आला असेल काही ते कर्तव्य. बाकीचं सगळं झुगारून देऊन त्यालाही काही वाटत असेल ते त्याचं कोणतंही एक कर्तव्य स्वीकारलं असेल तर ते कर्तव्य कर्तव्य आहे. अहितकारक नसावं, स्वतःला अहितकारक नसावं, जगाला अहितकारक नसावं, असं जे काही स्वकर्म मान्य केलं असेल तोच त्याचा धर्म. विठ्ठल गीतेचा भर स्वकर्मावर आहे आणि स्वकर्म म्हणजे स्वधर्म आहे. मग भारतीयांचा आता स्वधर्म कोणता आहे? ह्या ब्रिटिशाला हाणून मारून हाकलून द्यायचं नाही का? म्हणून सगळी गीता कर्मपर लावले. त्यांनी संन्यासाचं खंडन केलं. शंकराचार्य सांगतात संन्यास ज्ञान परमार्थ करा. संन्यास्य श्रवणम कुर्यात. संन्यास घेऊन श्रवणम कुर्यात म्हणजे परमार्थ करा. ऐका, श्रवण करा, परमार्थ करा. का? संसारी अवस्थेत घडत नाही हो. आणि संन्यास म्हणजे त्याग हो. त्याग करून परमार्थ कराल तर घडेल. शंकराचार्य संन्यासी, त्यांना संन्यासावर जोर, म्हणून कर्माचं खंडन. विठ्ठल बाळ गंगाधर टिळकांच्या सारखे होते त्यांच्या वेळेला. पुण्याला माणसंही तशी तयार होते राजकारणात म्हणा. लोक फाशीवर गेले. हे सगळे जर संन्यास घेऊन जप करीत बसले असते तर ब्रिटिशांनी स्वराज्य दिलं नसतं.
काहीच्या काही लोक निर्माण झाले, फाशीला गेले, गोळ्याला बळी पडले. स्वराज्य सहज दिले असं नाहीये, रक्त सांडलं नाही असं नाहीये. जे सांडायचे ते रक्त सांडून गेलं. आता यापुढं आपल्याला हा देश स्वाधीन आपल्या हातात ठेवता येत नाही अशी खात्री झाल्यावर मग चळवळ करणाऱ्या लोकाला स्वराज्य दिलेलं आहे. ते काय सहजच दिलं, त्यांना प्रेम उत्पन्न झालं आणि त्यांना उभं आला, कंटाळा आला, नको लोकांवर राज्य करायचं, हे यांचंच आहे, देऊन टाका. असल्या सद्भावनेनं भारताला राज्य दिलं का ब्रिटिशांनी? भगतसिंगासारखे फाशी गेले ना, चाफेकरासारखे कित्येक फाशी गेले महाराज, या देशाकरता गेले. सुभाषचंद्र बोस केवढा प्रयत्न केला. महात्मा गांधीचे 42ची चळवळ चले जाव, चले जाव म्हणजे हाकलून द्यायचं. आता कळत झालं ना, महात्मा गांधी सारखा अहिंसावादी माणूस कधी ढेकन मारणार नाही, ऊ मारणार नाही. आणि या माणसानं जायला चले जाव, क्विट इंडिया, विठ्ठल. इसवी सन 1920लाच लोकमान्य गेले आपल्यातून. मुंबईच्या चौपाटीला त्यांचा पुतळा आहे आजही. समुद्राच्या मुंबईच्या चौपाटीला टिळकांचा पुतळा आहे. आणखी कोणाच्या असतील तर मला काही माहीत नाही, पण मी स्वतः एक पाहिलेला आहे फार पूर्वी. त्यानंतरचं मुंबईचं काय मला अवगत नाही, चौपाटी माहीत नाही, पण टिळकांचा पुतळा मात्र बहुतेक मुंबईलाच दहन झाला असावं, त्याच ठिकाणी त्यांचा पुतळा उभारलेला आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक केवढे मोठे महान पुरुष होऊन गेले. बाल पाल असे तिघ होते. काय आणखी एक राहिले, लाल बाल पाल, एक एकाहुनी बळी रे. तेव्हा असा हा भारत देश स्वतंत्र होण्याकरता या लोकांनी उगं कुठं भजनच करीत बसा, ध्यानच करीत बसा, हातात माळ घेऊन जपच करीत बसाय. हे परमार्थ करणारे लोक या समाजाला देवाकडे जायला पाहिजे, भजन करायला पाहिजे, परमेश्वर प्राप्ती करून घ्यायला पाहिजे. याच्याकरता कोणी भजनच करायला सांगतं, कोणी सांगतं जा गुहेत बसा करा ध्यान, कोणी सांगतं जा बद्रीनारायण जाऊन तिथं तपश्चर्या करा, एका पायावर उभे राहून हात वर करा, मरा. हे भारतातले लोक आहेत, साधू साधू संन्यासी गोसावी बैरागी. टिळकांनी विचार केला की यांच्याच नादी लागलेला समाज आहे. पुष्कळ धर्म आहेत, हिंदू धर्मात आहे पुष्कळ, हजारो जाती पंथ आहेत. धर्म एक असलं तर त्याच्या जाती हजारो आहेत, हजारोचे हजारो मत आहेत. कोण काय करतं, कोण काय करतं, कोण काय करतं. असा जो हा समाज आहे देवा धर्माच्या नादी लागलेला, हा असा जर ध्यान भजन करीत बसेल तर कदाचित परमार्थ म्हणून असेलही त्यांचं कल्याण. पण आपला देश पारतंत्र्यात दुःखात पिचट ठेवावा आणि आपण व्यक्तिगत मात्र काहीतरी आपल्या कल्याणाकरता ध्यान धारणा करून कुठं वैकुंठाला जाऊन देवाजवळ जाऊन बसावं. हे देश स्वतंत्र करायचं काम नाही आहे का? इथं जन्माला जे आले ते त्या प्रत्येकाचं या देशाचं स्वातंत्र्य मिळवण्याकरता प्रयत्न करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे.
आणि प्रत्येकाचं कर्तव्य पटवून देण्याकरता गीता रहस्य म्हणजे सगळा कर्मावर भर. भगवान इथं संन्यास सांगत नाहीत. संन्यास शब्दाचा अर्थ त्यांनी त्यांना पटल तसं करायचा. संन्यास म्हणजे भगवे वस्त्र धारण करा बसा डोळे लावून असा नाही अर्थ करायचा. संन्यास शब्द आहे ना, संन्यास म्हणजे त्याग. त्याग म्हणजे कशाचा त्याग? कपड्याचा त्याग का वाईटाचा त्याग का कशाचा त्याग? संन्यासाचा अर्थ कोणताही पुस्तक लावून टाकायचं. त्यांनी लावलेला अर्थ बरोबर नाही. स्वतःच कर्म करा. कर्माचा त्याग कसा? भगवान श्रीकृष्ण परमात्मा कर्माचा त्याग करायला सांगत नाहीत. संन्यास म्हणजे कर्माचा त्याग नव्हे. सगळ्यांनी संन्यास घ्या असं सांगतात कृष्ण, असं नाहीये. सगळ्याला संन्यास जर सांगत असते तर मग त्यांनी अर्जुनाकडून युद्ध कसं करून घेतलं? अर्जुन तर निघाला होता संन्यासाला. मी नाही युद्ध करीत, नको हे मारायला. कोण पाप करीत बसलाय? आम्ही का नरकाला जाऊ का पाप करून? आम्ही भिक्षा मागू आणि आम्ही परमार्थ करू. निघालाच होता ना. त्याला सांगितलं, अरे तू कोण आहेस? तू भिक्षा कसा मागतो? निघाला कोणीकडं? तू काय मूर्ख आहे? तू काहीच्या काही कसा बोलतो तू? तुला काही शोभला असं बोल ना. पहिलं तुला मी विचारतो की तू कोण आहेस आणि काय बोलतोस? अरे तू काय करायला पाहिजे? तुझा काही विचार करतो का मी कोण आहे, माझं कर्तव्य काय आहे? मी कोण आहे हा विचार नाही, कर्तव्याचा विचार नाही. आणि काय आहे तर म्हणजे आम्ही भीक मागू, भिक्षा मागू. भिक्षा तुला कशी मागता येईल? भिक्षा कोणालाही मागता येते काय? भिक्षा मागू नाहीये. संसारी माणसाला भिक्षा मागता येत नाही. बायका पोराचा धनी आहेस, भिक कसा मागतो? क्षत्रिय आहेस, भिक्षा नाही मागायची कोणी. तुला भिक्षा मागता येत नाही. भिक्षा मागणं तुझा धर्म नाहीये. भिक्षा मागणं कोणाचा धर्म आहे ते बघ. दुसऱ्याच्या धर्मामध्ये तू जर प्रवेश करतील तर तुझा धर्म सुटला. तुझा धर्म तू कसा सोडतो? ज्यानं त्यानं आपापल्या धर्माचं पालन करावं. धर्म म्हणजे कर्तव्य. विठ्ठल देवोनी समाधी लगेची घातला महायुद्धी तो कृष्ण कृपानिधी. हा कृष्ण एक कृपानिधी आहे. काय केलं? अर्जुना देवोनी समाधी. त्याला समाधी दिली म्हणजे जमिनीत नाही पुरला. समाधी दिली म्हणजे समाधीचा जो आनंद आहे तो दिला या उपदेशातून. बद्रीनारायणाला जाऊन तुला योग आणि मांडी लावून आणि ध्यान करून जो समाधी अवस्थेला पोहोचायचा जो आनंद भेटायचा आहे तो तिथंच प्राप्त झाला. त्याला भगवंताची कृपा आहे का ना? अर्जुन कोण आहे? भगवान कोण आहे ना अर्जुन कोण आहे? त्याच्या प्राप्ती करताच तर अनुष्ठान करायचे. तोच तो उपदेश करतोय.
याला अनुष्ठानाची काय गरज आहे? अनुष्ठान करून मरायचं, जन्मच्या जन्म ज्याला प्राप्त करून घ्यायचं तोच तो पुढे उपदेशाला उभा आहे. याला अवस्था प्राप्त व्हायला काय अवघड आहे? परमेश्वराच्या कृपेने समाधी अवस्था प्राप्त झाली महाराज बोधानं. योग सांगितल्याबरोबर सगळा योग लक्षात आला, अनुष्ठानाची गरज नाहीये. पार्था का योगयुक्त झालास आता, अरे तू योग निष्णात झालास. भगवान उपदेश करतोय, ऐकणारा अर्जुन आहे. हो, त्या अनुष्ठान म्हणजे कुठं जाऊन बसायची काय करायचं? मग कृपाती काय राहिली? कृपा म्हणजे काय? हल्लीचे साधून हल्लीचे भक्त आहेत काय? केले गुरु त्या परीचे, चेले छटाव बंदरीचे. समाज काय महाराज? समाज असाच आहे. समाज परमार्थच आहे काय? समाज गमतीच आहे. आता गणपती बापाच्या पुढे गमती सुरू होतील का फार परमार्थ सुरू होईल? दारू पिऊन आरती करतील, दारू पिऊन. गणपती म्हणतो काय माझ्या नशिबाला आला हा योग, काय टिळकांनी मला घरातला बाहेर आणलाय, माझ्या पुढे हे दारुडे नाचत आहेत. बरा होतो मंदिरात. काय गणपती करतो, काय देव करतो, काय परमार्थ करतो लोकाला? अर्जुनाला समाधी अवस्थेला नेऊन पोचवला आणि युद्धात घातला. युद्धात नाथ महाराज सांगतायत, अर्जुना देवोनी समाधी लगेच घातला महायुद्धी. युद्ध नाही महायुद्ध आहे ते. सगळे मारले. हो, युद्ध आहे का ते? अमेरिकेचं कोणाचं असं युद्ध झालं नाही, भारताचं कोणाचंही असं युद्ध झालेलं नाही, जगात असलं युद्धच झालं नाही. युद्ध म्हणजे एक राम रावणाचं आणि दुसरं युद्ध म्हणजे महायुद्ध, भारतीय युद्ध, कौरव पांडव युद्ध. माणसंही तसेच होते महाराज. कृष्ण कृपानिधी ताटस्ते त्रिशुदी नेदीची भंगो. त्याच्या समाधी अवस्थेला पोहोचल्यावर त्याच्याकडून पुन्हा कर्तव्य करून घेतले, कर्म करून घेतले. मग भगवंताचा जपा तपावर, संन्यासावर, त्यागावर, डोंगरात जाण, मंदिरात जाण, कोणीकडं मरान बसान, याच्यावर कृष्णाचा भर आहे काय? संन्यास म्हणजे त्यागावर भर आहे का? संसारी माणसांनी त्याग करावं, सगळ्यांनी त्याग करावा, संन्यास घ्यावा आणि परमार्थ करावा आणि कृतार्थ होऊन जावं असं गीता सांगते. असा आचार्यांच्या, सगळ्या आचार्यांच्या संन्यास शब्दाचा अर्थ. तो लोकमान्य टिळकांना त्या परिस्थितीला हा अर्थ नकोय ना. सगळ्यांनी संन्यास घ्यावा आणि स्वतःचं चिंतन करून कल्याण करून घ्यावं हा अर्थ नको. ह्या परिस्थितीला आपल्यावरती ब्रिटिश राज्य करतायत, यांना हाकलून द्यायचंय म्हणून संन्यास खरा नाहीये. कृष्णानं संन्यास नाही सांगितला. कृष्णानं सांगितले की कर्म करा, कर्म. ज्यानं त्यानं आपापलं कर्तव्य कर्म करावं. म्हणून टिळकांनी सगळी गीता कर्म पर लावलेली आहे. माणसानं कर्म करावं, कर्माचा त्याग करून नाहीये. शंकराचार्य सांगतात कर्म अलीकडची पायरी आहे. कर्म केलिया काय होय, चित्ताचा मळ मात्र जाय. किती कर्म केलं काय होईल? मलिन चित्त आहे. पापानं चित्त मलिन. अग्नीवर, विस्तवावर, धुरानं भांडे मलिन होतात. त्याला घासून राखेनं किंवा आणखी काही वस्तू मिळत असतील घासायला, काळीमा दूर करतात घासून.
तसं जीवाच्या अंतःकरणावर पापाचा मळ आहे. पापाचा जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणूस पाप करतो. हे पापाचा मळा अंतःकरणावर आहे आणि पापाचा मळा अंतःकरणावर आहे. त्या माणसाला चांगलं असं काही पटत नाही, आवडत नाही, दिसत नाही, कळत नाही. हा पापाचं मळा असणारा सगळं त्या पाप्या अंतःकरणामुळं सगळं पापच करतो. मग या माणसानं काय करावं? कर्म करावं. कर्म कर्म त्याचं जे विहित असेल ते, आणि त्या निहित कर्मानं अंतःकरणावरचा पापाचा मळ झटकून टाकावा. कर्मानं पापाचा मळ जाईल, अंतःकरण शुद्ध होईल. घासलं म्हणजे भांडं शुद्ध होतं. कर्मानं अंतःकरण शुद्ध होईल. अंतःकरण शुद्ध झालं म्हणजे हा झाला परमार्थाचा अधिकारी. यानं काही मग करावं. कशानं ज्ञान प्राप्त होईल ती साधना करावीत. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन, तत्वमसी महावाक्याचा विचार करावा. शुद्ध अंतःकरणामध्ये विचार निर्माण होतो. पापी अंतःकरण अशुद्ध अंतःकरण आहे. अशुद्ध अंतःकरणामध्ये चांगले विचार निर्माण होऊ शकत नाही, विचारच निर्माण होत नाही. म्हणून शंकराचार्य सांगतात की कर्मानं अंतःकरण शुद्ध करा, कर्म करा. पण कर्मानं काय होईल? फार तर अंतःकरण शुद्धी होईल. आणि मोक्षाकरता पुन्हा ज्ञान प्राप्ती पाहिजे. ज्ञानानं मोक्ष आहे. आणि त्या ज्ञान प्राप्ती करता इतर जे नान्यथा कर्म कोटी भी. कोट्यावधी जन्म घेऊन कर्म कराल तर कर्मानं मोक्ष मिळणार नाही. शंकराचार्य कर्म नित्य नैमित्तिक, स्नान, संध्या हे सगळं कर्म आहे. हे करावं. देव, धर्म, पूजा, अर्चा काय कर्म असेल ते सगळं करावं. दान, धर्म, अमक ढमक तमक. यानं फक्त चित्ताची शुद्धी होईल. हे कर्म तुम्ही कोट्यावधी जन्म केलं तरी कर्मानं फक्त चित्त शुद्धी होईल, मोक्ष मिळणार नाही. मोक्ष ज्ञानानंच मोक्ष प्राप्त होईल. ज्ञाने विना मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञाने विना मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारो, ज्ञान पाहिजे. असं ज्ञानादेव तू कैवल्यम वेद म्हणतायत. ज्ञानाद येव, ज्ञानानेच. वेद येव शब्द म्हणजे चकार. ज्ञानादेव, ज्ञानाद येव, ज्ञानानेच. तू कैवल्यम, तू म्हणजे परंतु इतर कशानं नाही. कैवल्य म्हणजे मोक्ष फक्त ज्ञानानेच मिळेल, कर्माने नाही. आता हे शंकराचार्याचं मत आहे. हे सगळे भारतातले सगळ्या मताचं खंडन केलेलं यांनी.
आणि मग आता कर्माचा त्याग करा. कर्माचा उपयोग नाही, फक्त चित्तशुद्धी होईल. आणि त्याग करा, त्यागानं तुम्हाला ज्ञान प्राप्ती होईल. नुसतं कर्म करीत बसतं, संसार म्हणजे कर्म आहे. आणि कर्म किती केलं तर ते संसारात चांगलं केलं तर फक्त चित्तशुद्धी होईल. चित्तशुद्धीचं पुण्य आणि त्याचा संसार चांगला होईल, संसार सुखाचा होईल. पुण्यानं वाईट नाही होणार, मोक्ष मिळणार, ज्ञान नाही होणार. ज्ञान तर ज्ञानाची जी साधनं आहे, जे अनुष्ठान आहेत त्यानंच विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व, श्रवण परमार्थाचं, वेदांताचं श्रवण, मनन त्याचं पाहिजे, पुन्हा चिंतन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन. वेदामध्ये सांगतात तत्वमसी, तत्वम असी ते तू आहेस. हे तत्वमसी महावाक्य, चार वेद, चार वेदाचे चार महावाक्य. तत्वमसी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी. चार वेदाचे चार महावाक्य आहेत. तत्वमसी, तत्वम असी ते तू आहेस. ते म्हणजे काय? तू म्हणजे कोण? ते तू आहेस म्हणजे ऐक्य, दोन्ही. तू तर ते आहेस, आहेस म्हणजे झालं ऐक्य, एक आहे. पण तो म्हणजे कोण आणि ते म्हणजे काय याचा विचार करा विठ्ठल. हो कोण आहे मी हा करावा विचार, कोण आहे आणि ज्ञानेश्वरा निवडाचे कोण आहे मी हा करावा विचार, कोण आहे मी हा करावा विचार आणि ज्ञानेश्वरा निवडाचे. पहिला विचार करा म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. म्हणतात मी निवृत्तीचा आहे. निवृत्ती म्हणजे निवृत्तीनाथ महाराज, महान अधिकारी, संत, महात्मे, जीवनमुक्त अवस्थेतले कृतार्थ जीवन आहे. काहीच्या काही लोक होते, जगात फिरले, बोध केला, उपदेश केला, लोकाला उद्धार व्हावा म्हणून. नाही ते नको ते अनंत हाल अपेष्टा सहन केल्या. जंगलात, अरण्यात, डोंगरात कुठे बसून ते योगाचा आनंद गुहेत, गिरीकंदरात भोगू शकत होते. दुनियेत फिरले, दुनियेनं कोणी काही त्रास दिला, कोणी कसा त्रास दिला, कोणी कसा त्रास दिला, कळत नाही समाजाला. कळतच नाही तेव्हा दोष काय? कळणारं केला तर दोष आहे, कळतच नाही त्यानं केलं काय दोष म्हणावं, कळत नाही. कळत नाही हा सगळ्यात मोठा दोष आहे. कळणं हा सगळ्यात मोठा गुण आहे. न कळणं सगळ्यात मोठा दोष आहे. न कळता नसावा, अजाण नसावा, अडाणी नसावा, अज्ञानी नसावा. व्यवहारात अज्ञानी ठेचा खातो, परमार्थातला अज्ञानी काही योनीत भटकत फिरतो विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
परिचय देतो सोडून. मी आजारी आहे, ताप येतो, आलो तुमचा हा 40 वर्षाचा कार्यक्रम. आम्ही प्रतिपादन वेद करतात आणि वेद विस्तार अफाट आहे. तो सगळा वेदाचा अभिप्राय 700 श्लोकात गीतेत भगवंतानं अर्जुनाच्या पुढे ठेवलेला आहे. कर्म हे कर्तव्य आहे, उपासनाही करावी, ज्ञानही प्राप्त करून घ्यावं, मोक्ष प्राप्त करून घ्यावा, जीवन कृतार्थ करून घ्यावं मनुष्य जन्मात. कर्मानं मोक्ष प्राप्त होतो म्हणतात. कोणी ज्ञानानं म्हणेल, कर्मावर ज्याचा भर आहे ते म्हणतात की कर्मानंच मोक्ष प्राप्त होतो. म्हणून लोकमान्य टिळकांनी इतके सगळे ग्रंथ असताना आणि मोठमोठे महान आचार्य यांच्या हृदयात सगळे वेद आहेत, सगळे शास्त्र आहेत. असले आचार्य ते गीतेचा अर्थ करणारे. इतक्यांचे ज्ञानेश्वर महाराज आहेत म्हणून अर्थ करणारे. ज्ञानेश्वरी वामन पंडितही घेऊन गेले. इतके अर्थ असताना लोकमान्य टिळकांनी जो गीता रहस्य म्हणून अंदमानात 7 वर्षाच्या तुरुंगवासात गीतेवर गीता रहस्य लिहिलं मराठीतून. त्याचं कारण ह्या लोकांच्या पुढं कर्मावर भर. कशाचा संन्यास आहे, कशाचा त्याग करता? कर्म करा, कर्मानं सगळं काही होतं. भगवंतानं सगळं सांगितलं, अर्जुनाकडून युद्ध करून घेतलं. ज्ञानावर भर, जपातपावर भर. बद्रीनारायणाला जाऊन तपश्चर्या करायला सांगितलं का? युद्ध करायला सांगितलं ना, मग युद्ध कर्म आहे ना. म्हणून माणसानं मनुष्य जन्माला येऊन कर्म करावं आणि जन दुनिया त्याग किंवा संन्यासाकडं किंवा सगळं सोडून देऊन कुठेतरी एकांतात भगवंताच्या ध्यानात चिंतनाकडे हे लोक वळू नये. त्या लोकांनी देशाचं स्वातंत्र्य मिळवावं याच्याकरता कर्मावर भर आणि जोर म्हणून गीता कर्मपर लावली. कोणी? टिळकांनी, लोकमान्य टिळकांनी. विठ्ठल गणपती पुढे आणला. ब्रिटिश सरकार होतं, फक्त धर्माच्या बाबतीत हस्तक्षेप करीत नव्हतं. बाकी मग सरकारच्या विरुद्ध बोलायची कुठं सोय होती? काही विरुद्ध बोललं तर पकडले जायचे, खटला व्हायचा. सगळे न्यायाधीश, सगळे युरोपियन कायदे सगळे त्यावेळेला सरकारच्या अनुकूल, सगळे सरकारचे कायदे, सगळ्या सरकारचं संरक्षण अनुकूल कायदे. ब्रिटिश सरकारचं राज्य टिकावं. सरकारच्या विरोधात कोणी एवढं ब्र शब्द काढला तरी त्याला शिक्षा. अशा परिस्थितीमध्ये स्वराज्या करता प्रयत्न केला, फासावर गेले, मेले, रक्त सांडलं, फार रक्त सांडलंय. स्त्री पुरुषांनी सगळ्यांनी प्रयत्न केला. महात्मा गांधीच्या चळवळीला सगळ्या भारतानं जोर दिला ना. महात्मा गांधीच्या अगोदर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत. शके इसवी सन 1920 ला गेले. आज इसवी सन 1900 किती आहे? 96.
किती वर्ष झाले मग? 60, 66, 76 झाले का? पण बरोबर असेल का हे? बरोबर आहे का? आम्ही आपल्या अंदाजानं बोलतोय. इतके वर्ष झाले. आफ्रिकेतून महात्मा गांधी आले, टिळकांना नमस्कार केला. आपला राजकारणाचा सगळा काय होता तो त्यांच्या स्वाधीन केला. राजकारणाचा काय असेल विचार, बिचारे ते चौपाटीला गेले. इसवी सन 1920 गेले टिळक. तिथून पुढं महात्मा गांधी आले. अखेर भारताला स्वराज्य प्राप्त झालं. असे जे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात या समाजाला जाग करण्याकरता मंदिरातला देवारातला गणपती बाहेर आणला. 10 दिवस गणपती बाप्पाची ही आरास उत्सव त्यांच्यापासून सुरू आहेत. त्यावेळेला गणपती बाप्पाच्या पुढं जरी ब्रिटिशाला शिव्या दिल्या काय करू शकत नव्हते. ते पद असे असायचे, स्टेजवर व्याख्यान जरी झाली तर गणपतीच्या पुढे धार्मिक स्थान आहे, तिथं कोण बोललं आणि काय बोललंय त्या धार्मिक स्थानाला, देवाला धार्मिक स्थानाला बोलून ते व्याख्यान आहे. म्हणून तिथं ब्रिटिशांचा हस्तक्षेप नसल्यामुळं 10 दिवस गणपती बाप्पा आणि त्याच्या पुढं कार्यक्रम व्हायचे, व्याख्यान, जलसे व्हायचे. जलसेमध्ये पद वेगवेगळी, सगळी ब्रिटिशांच्या विरोधातली पद, गाणे गायचे, पद गायचे आणि व्याख्यानही व्हायचे. आणि एवढ्या करता टिळकांनी मंदिरातला गणपती, देवाऱ्यावरचा गणपती बाहेर आणला आणि जनजागृती केली. हे टिळकांनी मोठं काम केलेलं आहे. लोक बेडर झाले, लोक जागृती झाली ना. हिरवी बोलता येत नव्हतं कुठं. खटला झाला, तुरुंग, गोळ्या घातल्या तरी काय, सत्ता असल्यावर सत्ताधारी काय करू शकत नाही, सत्ता काय करू शकत नाही. ब्रिटिशांनी काय नाही केलं. आणि असह्य झाल्यानंतर आता देण्यात आबरू राहते, नाही ते लात मारून क्विट इंडिया म्हणजे लात मारून हाकलून द्यायच्या मागे येतात. मग लात खाऊन पलीकडे जाण्यापेक्षा दान करून चला ना. उपकार त्यांचाच त्यांना द्यायचा, मोठा उपकार केला त्यांनी. आणि तेही पुन्हा भारताचे तुकडे करून दिले. बसा जन्मभर आयुष्यावर भांडतन मरा. विठ्ठल गणपती बाप्पा. आज गणेश चतुर्थी, भाद्रपद शुद्ध चतुर्थी, शके 1918, इसवी सन 1996, तारीख आज 16/9/96, वार सोमवार. गणेश महाराज आज गणपती बाप्पा आले, प्राण प्रतिष्ठा झाली.
लाखो रुपये या उत्सवामध्ये पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरात कुठे आरास पाहण्यासारखे, गणपती पाहण्यासारखे, देखावे, शोभा, रंग सगळं काही मोठं दिव्य पाहण्यासारखं असतं. आपल्या इथे गणपती बसलाय, वार्षिक 40वे वर्ष आहे. गणेश सहकारी साखर कारखान्याचं सगळं चालक मंडळ, संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग, सगळे अधिकारी लोक सगळे मिळून, परिसर सगळा सगळ्यांनी मिळून या उत्सवात चालत आल्याप्रमाणे आजही पहिला दिवस आहे. नेहमी येतो त्याप्रमाणे आताही आम्ही आलो, आपणही जमलेले आहात. या गणेश बाप्पाच्या आगमनाप्रित्यर्थ आज सेवा म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग आहे. ठाकलो से द्वारे सहकारी साखर कारखाना, विद्यमान संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संपूर्ण संचालक मंडळ आमच्या नाम सप्ताहाला पुणतांब्याला फार मोठी मदत केली. संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग आणि सभासद वर्ग या सगळ्यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. धन्यवाद तुम्हाला. चांगदेव महाराजांचे, सद्गुरू गंगागिरी महाराजांचे आणि पांडुरंगाची तुम्ही सेवा केली. विठ्ठल पुणतांब्याला वार्षिक असा श्रावण मासातला श्रावण शुद्ध पंचमी ते द्वादशी अखेर 149वा श्री हरी भगवन नाम सप्ताह, सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांच्या नावानं चालत आलेला 149वा श्री हरी भगवन नाम सप्ताह पुणतांब्याला पार पडला, चांगला पार पडला. सरकारनं काही तिथं तीर्थस्थळ, तीर्थक्षेत्र म्हणून विकास व्हावा या धोरणातून आणि पुणतांब्याच्या सर्व लोकांनी त्यांची जी इच्छा होती पुण्यक्षेत्र व्हावं, जाहीर करावं सरकारने. आणि सरकारच्या खात्यामध्ये ते पुण्यक्षेत्र, तीर्थक्षेत्र, पुण्यक्षेत्र, तीर्थक्षेत्र याच्यामध्ये समाविष्ट व्हावं असा प्रयत्न. त्याप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आले मुंडे साहेब, गोपीनाथरावजी मुंडे साहेब, पुणतांबेकराच्या आणि आपणा सर्वांच्या इच्छा पूर्ण झाल्या. पुणतांबेकरांनी सप्ताह केला. ठिकाण चांगदेव महाराजांचं. चांगदेव महाराजांच्या करताच आम्ही तिथं गेलो. गावाने एक सप्ताह घेतला होता मागे, तो फेटाळून दिलेला होता. हा सप्ताह चांगदेव महाराजांच्या परिसरात, त्यांच्या पटांगणामध्ये, त्यांच्या दरबारात करायची एक आमची इच्छा होती, फुटाणे मुरमुऱ्याचा. त्या धोरणात आम्ही ते हल्लीचे सरपंच श्री भोरकडे साहेब, काय नाव आहे त्यांचं, शंकरराव भोरकडे साहेब, त्यांना आम्ही माणूस पाठवला आम्हाला जागा मिळेल का म्हणून. आम्हाला फुटाणे मुरमुऱ्याचा करायचा होता.
आमची 12 वर्षाची इच्छा आहे, तशी ते कुठं जमा नाही आम्हाला. तर म्हटलं या वर्षी पुणतांब्याला करू. पुणतांब्याने एक सप्ताह आमचा फेटाळून दिलेला आहे, ते काही करीत नाहीत. आता आपल्याला तिथं काही अडथळा येणार नाही, आमचा फुटाण्याचा होऊन जाईल. तिथं गंगा आहे पाण्याला, पटांग नाही मोकळं चाकळं चांगदेव महाराज होतं. रेल्वे लाईनच्या पलीकडे गावाची हद्द संपली, इकडं त्यांचा काही संपर्क नाही, आपल्याला मोकळ्या पटांगणात काही हरकत नाही. या धोरणात आम्ही विचारलं. ते दिनकरराव भोरकडे साहेबांनी सगळ्या गावात पांगवलं, पुढाऱ्यात पांगवलं. संघटना तुला देव पाहिजे का, तर सोपा उपाय कोणता? गावे गावे गीत शुद्ध करोनिया शुद्ध करोनिया. गीत गावं शुद्ध चित्तानं, परमार्थ भजन नाम सप्ताह. आणि त्यातच तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. हो तुम्ही म्हणाल कशाला परोपकार करायचा, लोक आळशी होतात, फुकट खातात. बिलकुल परोपकार करू नये. कशाला लोक फुकट पोसायचे, आणि म्हणून आम्ही कोणाला परोपकार करीत नाही असं जर म्हणाल तर या परिसरातल्या 50 गावाच्या भाकरी कशा घेतल्या? मग लोकांचं खायला गोड लागतं आणि आपल्याला फक्त परोपकार करायचं जीवावर येतं. हे लोकांनी नाही का सप्ताहाला परोपकार केला, सहाय्य केला, मदत केली. अहो तुम्ही सुद्धा म्हणता ना, हो विना सहकार नाही उद्धार. एकमेका सहाय्य करू अवघे धरू अवघे एकमेका सहाय्य करू अवघे धरू अवघे धरू अवघे धरू. एकमेकाला सहाय्य करायला पाहिजे. हाच सुपंथ आहे, सन्मार्ग आहे, चांगला मार्ग आहे. सरकारची मदत नाही घेतली का? घेतलं ना सहाय्य, मग आपलं कुठं केलं तर काय बिघडतं? लोकांचं खाऊन आपलं कोणाला नाही देऊ, हा स्वार्थीपणा झाला. साहेब आपलं देऊ नये तसं लोकांचं घेऊ नये. लोकांचं घ्यायला गोड लागतं ना, आपलं द्यायला कसं जीवावर येतं. आणि द्यावं म्हणजे परोपकार बुद्धीनं, सज्जन बुद्धीनं द्यावं. एक ईश्वरचंद्र विद्यासागर होते. विद्वान ईश्वरचंद्र नाव विद्यासागर होते.
ते काही विद्वानच होते, विद्यासागर त्यांना म्हणत होते. ब्रिटिश काळातली कथा आहे. कलकत्ता माणूस, काही माणसं म्हणजे माणसं असतात. देव नाही भेटावा असे माणसं भेटावे. देव तरी काही विचार करेल, पण हे विचार करीत नाहीत. थकले, भागले, शिंडले, कोणावरही प्रेम करतात, सहकार्य करतात, मदत करतात. महाराज ईश्वरचंद्र विद्यासागर असे कलकत्त्याच्या रस्त्यानं चाललेत. असा एक माणूस चाललेला होता, ब्राह्मण, गरीब होता. 16-20 वर्षाची मुलगी होती, उपवर लग्नाची. मुलीच्या लग्नाची घरात परिस्थिती नव्हती. कोणा सावकाराकडे गेला, त्याने काही 10,000 रुपये त्यावेळेचे सावकाराचे काढले. अमुक तारखेला मित्तीला परत करीन. पैसे आले, लग्न होऊन गेलं. सावकाराचे पैसे परत करायची तारीख आली, मित्ती. पैसे कुठं भेटणार हो? गरीब मनुष्य, ब्राह्मण मनुष्य, एवढी एकदम रक्कम कुठून येणार? ना शेती, ना पोते, ना उद्योग, ना धंदा, ना नोकरी. सत्यनारायण घालायचं आणि कुठं पंचांग वाचायचं. पैसे कुठून यायचे एवढे? सावकाराचे पैसे भरायला पाहिजे, नाही ते घरावर जपतील. याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, कोणी द्यावे काय 2 पैसे उधार उसणे. याचं मिटवून टाकू आपण, नंतर बघू कशा पद्धतीने फेडता येईल तसं फेडू. पण कोण देते जगामध्ये, दुनियेमध्ये? इकडे तिकडे फिरतोय, प्रयत्न करतोय, काही कोणी साई मदत करत नाही. ज्ञान होत नाहीये. पैसे तर द्यायला पाहिजे. फिरून थकून रस्त्यानं चाललेला, चेहरा उतरलेला. तिकडून ते ईश्वरचंद्र विद्यासागर येत आहेत. पाहिला हा माणूस, चेहरा फार उतरलेला आहे. माणूस तर सज्जन दिसतोय, चेहरा उतरलेला आहे. काय घडला असेल? आल्या गेल्या रस्त्याच्या माणसाचं कोणी सुख दुःख विचारित असतं का? तुम्ही आम्ही आज माणसं तो आहोत, जगात पाहताय ना तुम्ही. आपण तरी कसे, जग तरी कसं आहे का? कोणी एकमेकाला विचारणार? अनोळखी, अपरिचित, काय होतं तुला असं विचारणार कोण आहे हो? कोण सहकार्य करतो, कोण मदत करतो? ब्राह्मण दिसतोय, पण चेहरा उतरलेला आहे. ज्ञान होत नाहीये. पैसे तर द्यायला पाहिजे. फिरून थकून रस्त्यानं चाललेला, चेहरा उतरलेला. तिकडून ते ईश्वरचंद्र विद्यासागर येत आहेत. पाहिला हा माणूस, चेहरा फार उतरलेला आहे. माणूस तर सज्जन दिसतोय, चेहरा उतरलेला आहे. काय घडला असेल? आल्या गेल्या रस्त्याच्या माणसाचं कोणी सुख दुःख विचारित असतं का? तुम्ही आम्ही आज माणसं तो आहोत, जगात पाहताय ना तुम्ही. आपण तरी कसे, जग तरी कसं आहे का? कोणी एकमेकाला विचारणार? अनोळखी, अपरिचित, काय होतं तुला असं विचारणार कोण आहे हो? कोण सहकार्य करतो, कोण मदत करतो? ब्राह्मण दिसतोय, पण चेहरा उतरलेला आहे. इकडच्या बाजूचे तिकडे झाले. काय संकट आहे आपल्यावर? चेहरा उतरलेला दिसतोय. कोण आहात आपण?
कशाला विचारता म्हणे आपण, मला विचारून काही उपयोग नाही, कशाला विचारता. अडचणीत आहे, संकटात आहे, मी एक ब्राह्मण आहे, पण विचारता कशाला तुम्ही. नमस्कार लागला चालेल. इथं सांगितलं मी एक ब्राह्मण आहे, अडचणीत संकटात आहे. हा ब्राह्मण कसल्या अडचणीत कसल्या संकटात आहे सांगितलं नाहीये, पण बोलून गेलाय, पण चालायला लागला. तुम्ही काय माझी मदत करू शकता. बघू काय बसायचं, कुठे पुराण वाचा. संकटात आहे, अडचणीत एवढे शब्द तर ऐकले ना. हा माणूस संकटात अडचणीत आहे, कसल्या संकटात अडचणीत असला पाहिजे हा माणूस, एवढा चेहरा उतरलाय आणि पुन्हा तसाच निघून गेलाय. सांगितलं नाही आपल्याला, पुन्हा परत गेले. पुन्हा विचारलं का हो तुम्ही संकटात अडचणीत आहात, पण कळलं नाही काय अडचण आहे. हो म्हणजे तुम्ही विचारता कशाला, काय उपयोग आहे. नाही सांगायला काय हरकत नाही, सांगितलं तर बरं आहे. अहो मुलगी उपवर होती, सावकाराचे 10,000 घेतले, फेडायची मुदत त्यानं कोर्टात दावा केलाय आणि कोर्टाचं समन्स आहे मला पैसे भरण्यात. ती तारीख उद्यावर आहे. प्रयत्न करून कुठं माझा 10,000 मिळत नाही, उसने मागतोय पण नाही मिळत. आणि उद्या माझ्या विरुद्ध खटल्याचा निकाल लागून जप्ती येईल. ह्या संकटात अडचण येते म्हणून माझा चेहरा उतरलेला, मी दुःखी माणूस आहे. नमस्कार. हो म्हणे, अहो तुमचं नाव काय. नाव सांगितलं. दुःखीच माणूस कोणीकडून याला पटदिशी रवाना करायचं, त्याला मोकळं व्हायचं. अहो माझा अमुक अमुक नाव आहे, अमुक ठिकाणी राहतो. अहो खटला कोणत्या कोर्टात आहे. अहो म्हणजे तुम्हाला एवढं काय करायचं. अहो आमच्या कोर्टात खटलाय म्हणे माझा. नमस्कार. याला नाही. सकाळी कोर्ट हजर व्हायच्या आत, तारीख पुकारायच्या आत 10,000 रुपये यांनी भरले तिथं. याच्या नावानं त्या कोर्टामध्ये 10,000 रुपये भरले आणि ती पावती तिथंच ठेवून दिली. त्याच्या नावानंच भरलेली पावती तिथंच ठेवून दिली. स्वतःचा नाम निर्देश नाही, काही नाही, निघून गेला. पुकारलं, हजर झालं. काय आता होतंय काही नाही. बा म्हणे अमुक हा खटलाय, याचे पैसे भरण्यात आलेले आहेत, सबब हा खटला मिटला, संपला. विरोधी जो सावकार होता त्यानं नमस्कार केला. आपण पैसे भरले, मिळाले म्हणे. त्याला म्हटलं तुम्ही पैसे भरलेच नाही, तर मी कोणा हाती पाठवले नाही, कोणी भरतोय म्हणून मला बोललंही नाही. सगळा सोयरा भाऊ बंद कोणी प्रेमाचा जगात माझा कोणी नाहीये 10,000 भरणारा. ब्रह्मांडात भटकून फिरून मरायच्या अवस्थेत आहे मी. माझे पैसे कोणी भरले, कोण आहे असा हा महापुरुष. त्या महापुरुषानं आपलं नाव सुद्धा नाही दाखवलं. त्याला कळायला पाहिजे होतं की ज्यानं काल कोर्टाचा पत्ता विचारला तोच महापुरुष हा असला पाहिजे. त्यानं फक्त एवढ्यावरूनच ओळखायला जाणून घ्यायला पाहिजे होतं. हे माणसं आहेत जगामध्ये. त्याच्या एका पैचा एका कणाचा कसला संबंध नसताना हा माणूस 10,000 भरतोय. भरले पुन्हा परत संबंध नाही. आणि कोण भरणार आहे, नावाचा पत्ता नाही. मला आपलं नाव जाहीर व्हावं, नाव कळावं, त्याला कळावं का जगाला कळावं, इतकी अपेक्षा नाही. हे ईश्वरचंद्र विद्यासागर हे परोपकारी. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. कसा करता
घ्यायची वृत्ती नसावी. दुसऱ्याचं घ्यावं असं वाटतं तसं आपलंही द्यावं असं का वाटू नये. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आमचे गणपती बाप्पा आहेत, बुद्धिदाता आहेत. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाचे नोंदणी पूर्वी भाग सुंदर उठे भार मुक्ता फला. देव जय देव जय राजमूर्ती जन्मात्रे मन न मात्रे मन आम्हाला मूर्ती देव या मंगल मूर्ती मोर्याच्या पुढं ठाकलो से द्वारे. मागू नये पण येती वेळ मागायची. देऊ नये पण काय वेळ देण्याची पाळी येते. भक्त मागत नसतात, मागायची पाळी येते. देवही देतो काय, कोणाला उठला सुटला की लागला देत बसलाय. त्याजवळ कमी नाही तरी पण तो देत नाही. जनदुनियेलाही देत नाही, कोणालाच देत नाही. अहो देव विनाकारण देईल तर सगळे लोक आळशी होतील ना. देवाने हे हात पाय दिलेत, परावलंबित्व ठेवलेलं नाहीये. माझ्यावर तुम्ही अवलंबून राहून मला मागान, तुम्ही मागितल्यावर मी देईल इतकं परतंत्र आपल्याला देवाने ठेवलेलं नाही ना. हात पाय बुद्धी दिली इंद्रिये हात पाय का डोळे मोठाया जण तो दोरसे नारायण बाबा ना बाबा शरीर दिलेलं आहे. ब्रह्मांडातल्या सगळ्या जीवापेक्षा ह्या मनुष्य शरीरात फार देवानं सोय केलेली आहे. मोठमोठे जीव आहेत, कान डोळे पाय सगळे आहे, पण हात कुठे आहेत? वानराला हात आहेत, माकडाला हात आहेत, तरी पण शेपूट हाताचा उपयोग पायासारखा चालायला करतात. दोन पायावर कुठे चालता येत? हाताचा उपयोग फक्त
खाण्यापिण्यापुरता योग्य कामापुरता करणारा आणि पायाचाच उपयोग फक्त चालायला करणारा एक माणूस आहे. आधू नसेल तर आधू माणसाला हे 4 हातावर एखाद्या हाताचा आधार घ्यावा लागतो. दुःखी आजारी आधू माणसाची गोष्ट वेगळी आहे, पण परमेश्वरानं माणूस असा निर्माण केलेला आहे. कोणाची गरज नाही याला. जन्माला आल्यापासून चालू लागल्यानंतर कळू लागल्यानंतर याचं सगळं याला उरकता यावं इतकी सोय आहे सगळी. चालू लागला तर काटा असला तर चालू नको, चांगल्या रस्त्यानं चाल, याच्याकरता दिसायला डोळे आहेत आणि कळायला बुद्धी दिली. चांगल्या रस्त्यानं चालावं म्हणून पायही दिलेत. पुन्हा देवानं कुठं परतंत्र ठेवलंय आणि घ्यायला द्यायला उचलायला करायला सवरायला हात दिलेत. माणूस परतंत्रच नाही. आणि पुन्हा असला माणूस इतकी सोय केली आणि तरी हा माणूस जर देवाला मागू लागला तर मग तर देव कपडाला हात मारून घेतो की आता काय करावं. सगळी सोय केल्यानंतर पुन्हा देवाला ताप का. त्यांना अडचणीत घातला असता तर ठीक आहे, त्याला बोला, शिव्या द्या, मागा. मागायची परिस्थिती देवानं माणसाला ठेवलेली नाही, कोणत्याच जीवाला ठेवलेली नाही. ज्याला त्याला शरीर दिलंय त्याच्या शरीराला कशा रीतीनं जगता येईल ती सगळी सोय खाण्यापिण्यासह केलेली आहे. इतर जीव देवाकडे कोणी जातही नाही. गाडो काम कर 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 तर माणूस करून घेतो. संध्याकाळी एक लात घालतो त्याच्या पाठीत, देतो उकिरड्यावर हुसकून. उकिरडा फुंकत मातीत लोळत. पण त्याचंही तोंड आहे, पाय आहे, हात आहे, माशा वाहराला शेपटी आहे, दिसायला डोळे आहे, ऐकायला कान आहे, खायला तोंड जीभ आहे. त्याचंही आलेलंच नाही. त्याच्या ध्येयाच्या धोरणातून त्याची सोय केलेली, सगळी सोय केलेली नाही. आणि सगळ्यापेक्षा अधिक सुंदर सोय म्हणजे या माणसाची केलेली. गाढवाला माणसावर बसता येत नाही, पण माणसाची गाढवावर बसायची सोय केलेली आहे. हत्तीवरही बसवतो, सिंहावरही बसवतो, पण हत्ती सिंह नाही भेटलं तर गाढवावर बसवतो. आमचे गणपती बाप्पा उंदरावर बसले, आता काय सांगावं. एवढा मोठा देव वाहन पाहिलं तर उंदीर. उंदीर म्हणजे देव म्हणजे केवढा. अहो तुम्ही 10 रुपयाचा आणलेला बाजारातला तो तरी त्या उंदराच्या जर ठेवला पाठीवर तर तो सहन होईल का उंदराला. आणि हा तो ब्रह्मांडातला देव आहे. हा गणेश बाप्पा, पार्वती नंदन, शिवसूत पार्वती नंदन गणेश बाप्पा. हा काय एवढा तेवढा छटाक पावशेर वजनाचा आहे. याला कोणी मापावं किती वजन आहे. त्याला तर लंबोदर म्हणतात. लंबोदर म्हणजे मोठं पोट. त्याचे कान काय, त्या गणपतीचं पोट काय, ती सोंड काय, ते दात काय, तोंड काय. असा हा गणपती बाप्पा विद्येचं दैवत आहे, ज्ञानाचं दैवत आहे, बुद्धीचं दैवत आहे. व्यासांना महाभारत लिहायचंय. व्यास म्हणजे महाबुद्धिमान. नमो स्तुती व्यास विशाल बुद्धी. गणपतीच्या कमरेला व्यासाच्या बुद्धीचा शेला ज्ञानेश्वर महाराज करतायत. एवढी अफाट बुद्धी आहे व्यासांची. गणपती अफाट आहे, पण त्याच्याही कमरेला व्यासाच्या बुद्धीचा शेला आहे. शेला म्हणजे उपरणं कमरेला गुंडाळत असतात. व्यासाची बुद्धी आहे म्हणजे गणपती बापाला सुद्धा व्यास आपल्या बुद्धीतून आवरून घेतात, सापडून घेतात. अशी बुद्धी आहे महाराज.
व्यासांची बुद्धी म्हणजे काय अफाट आहे. वेदाचे विभाग केले त्यांनी. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे वेदाचे विभाग केले. व्यासाने ही बुद्धी आहे. त्याच्यावर सूत्र लिहिले 555, त्याचा अर्थ कळावा म्हणून. अर्थ करणं सोपं नाही वेदाचं. त्याच्यावर मग शंकराचार्य किंवा इतर आचार्याने पुन्हा त्याचं व्याख्यान केलेले. पुराण लिहिले, 18 पुराण व्यासाने लिहिले. त्याच्यात एक गणेश पुराण आहे व्यासाने, विष्णू पुराण आहे, गरुड पुराण आहे, ब्रह्मवैवर्त पुराण आहे, अशी काही पुराण आहेत. व्यासांची बुद्धी आहे. व्यास स्मृती आहे. महाभारत ग्रंथ आहे, पुन्हा भागवत ग्रंथ आहे, महाभारत ग्रंथ, त्यात आली गीता, हा ग्रंथ आहे. व्यासांना इच्छा झाली आपण काही लिखाण करायची भारत. पण भारत लिहायला लेखक बुद्धिमान पाहिजे. स्वतःच्या बुद्धीत आलेलं कुठपर्यंत लिहावं ते. बुद्धीत आलेलं आपण भराभरा भराभरा भरा बोलू तेवढं लिहून घेणार पाहिजे लेखक. आता जे वार्ताहर असतात ना, काही व्याख्यान बिख्यान चालले पटापटा पटापटा काय त्यांच्या संक्षिप्त भाषेत लिहून घेत असतील. महाभारत ग्रंथ लिहायची इच्छा आहे, पण लेखक कुठं सापडतो एवढा बुद्धिमान पाहिजे. काहीच्या काही लेखक काहीच्या काही अक्षर लिहिल, काहीच्या काही वाक्य लिहिल, म्हणजे काहीच्या काही चुकीचं होईल ना ते. हो ना करता करता गणपती लक्षात आले. गणपतीला आमंत्रण दिलं, बोलले, बा गणपती बापा नमस्कार, माझं एक काम आहे. म्हणे सांगा काय काम आहे. मला ग्रंथ लिहायचा आहे, पण आपण लेखक झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे, ही विनंती आहे. गणपती बाप्पा पडल्या अडचणीत, आता मोठ्याला नाही म्हणता येणार, व्यासाला नाही कसं म्हणावं. पण ही कटकट कोणी बसावं लेखक व्हायचं. कोणी कटकट काम कोणी पत्करावं. हे बिनपगारी काम. याला काही पगार आहे का? पगारानं माणूस कोणतंही काम करतो. गणपतीला कोणाच्या पगाराची काही गरज आहे. आणि बिनपगाराचं काम करायचं म्हणजे बांधून घ्यायचं आहे ना. यांनी सांगितलं की मी लिहीन तर तुम्ही ते बरोबर भराभरा भराभरा बोलत गेला पाहिजे. तुम्ही जे बोलाल ते सगळं मी लिहून घेईल, पटापटापटा लिहिल, मी थांबणार नाही. तुम्ही काही बोलाल मग म्हणाल थांब जरा, आणि मी आठवण करतो मग सांगतो, मी थांबणार नाही. एकदा सुरुवात केली की तुमचं संपेपर्यंत काय असेल तेवढं सगळं एकदम तुम्ही बोलायचं, मी एकदम लिहिल, मी मध्ये थांबणार नाही. आता विचार करून लिहायचे. न विचार करायला कधी मी वेळ लागतो ना. हो, एखादा अक्षर, एखादा शब्द, एखादा प्रसंग, त्यावेळेला हा होता का, त्यावेळेला तो नव्हता का, तो काय बोलला, हा बोलला, हा अगोदर बोलला का, तो नंतर बोलला का, काय ही परिस्थिती लक्षात आणून बोलायला पाहिजे का. भराभरा भराभरा भरा काही बोला म्हणजे. पण आता याचं तर असं आहे, लेखकाचं म्हणणं आहे की तुम्ही भराभरा बोलाल तर मी लिहिल. तुम्ही थांबाल आणि थांबून थांबून एक एक वाक्य बोलाल एका एका तासानं, अरे ते मला नाही परवडणार. मी नाही लेखक होतो. गणपती बुद्धिमान आहे, असाच लेखक पाहिजे. आणि आता त्यांनी घातली ही आठ. त्यांच्याला काय हरकत नाही, मी बरोबर बोलन आणि तुम्ही बोलल्याबरोबर लिहायचं गोष्ट खरी आहे. पण मी जे बोलतो त्याचा अर्थ तुम्ही जाणून घेऊन मग लिहायचं. याचा काय अर्थ आहे हे कळल्याशिवाय पुढं धकायचं नाही. कबूल झालं ते अर्थ कळल्यावरच मी पुढं धकान. मग ते असं सुरुवात झाली बोलायचं, भराभरा बोलायचं. काही समजा प्रसंग आता थांबायचा आलाय, पण याची तर आठ आहे की मी थांबणार नाही. मग असं अवघड श्लोक द्यायचा ठेवून पुढं
की त्या श्लोकाचा गणपतीला विचार करता करता नाकी 9. तो विचार करून तो श्लोक लिहीपर्यंत, तो श्लोक त्याचा अर्थ पटेपर्यंत यांनी दुसरा विचार करायचा, लगेच पुढे सुरुवात करायची. आणि यांना जर काही पुन्हा आता आपला प्रसंग संपतोय, आपल्याला पुन्हा विचार करून पुन्हा मांडावा लागेल, तो असा श्लोक टाकायचा की यांना त्या उलगडा नाही झाला पाहिजे लवकर. आणि त्याचा उलगडा होण्याकरता त्या गणपतीला तिथं घुटमाळायला लावायचं. करा अर्थ, बस मग तिकडे गेलं. असे हे गणपती बाप्पा आहेत, असे हे व्यास आहेत. महाभारताचे लेखक गणपती बाप्पा आहेत. बुद्धिमान आहे महाराज. लंबोदर पीतांबर, लंबोदर उदर मोठं आहे, कानही मोठे आहेत. काही काही अर्थ करतात करणारे, पण हे एक दैवत आहे. शंकर पार्वती, पार्वती नंदन आणि शिवसुत असे गणपती बाप्पा. आणि हे शंकर पार्वतीच्या लग्नाला होते का मग? प्रत्येकाच्या लग्नामध्ये गणपती बाप्पाची पूजा असते ना, सगळ्या कार्याच्या आरंभाला, सगळ्या लग्नामध्ये, कोणत्याही कार्याच्या आरंभाला. मग आता गणपती बाप्पाच्या आई वडिलाचं म्हणजे शंकराचं पार्वतीचं लग्न झालं, त्यावेळेला कुठं गणपती आहे? लग्नाच्या अगोदर गणपती कशाचा? मग लग्नाच्या वेळेला कुठला? मग शंकर पार्वतीचं लग्न जर बिन गणपतीच्या पूजे वाचून होतं, मग दुनियेच्या लग्नाला कशाला गणपती पाहिजे? तर गणपती म्हणजे काय हे कळायला पाहिजे. गणपती म्हणजे हिंदू धर्मात 33 कोटी देव आहेत. त्यातला गणपती 33 कोटी देवातला एक. गणपती हे तत्व आहे. गणपती अथर्व शीर्ष, अथर्व वेदाचं गणपती अथर्व शीर्ष म्हणून आहे. त्याच्यात गणपतीचं वर्णन केलं. गणपती म्हणजे परब्रह्म स्वरूप, परब्रह्म आहे. राम तरी परब्रह्म, कृष्ण तरी परब्रह्म, सगळे अवतार परब्रह्म रूप, सगळे देव देवता सगळं काही एक परब्रह्म रूप, एकच तत्व आहे. ज्या तत्वाला शंकर म्हणतील, ज्या तत्वाला पार्वती म्हणतील, ज्या तत्वाला रामकृष्ण हरी विठ्ठल म्हणतील, चंद्र सूर्य ब्रह्मदेव जो आहे तोच गणपती आहे. आणि या सगळ्याच्या रूपात गणपतीच आहे. त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी, तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. तुझ्यापासूनच हे विश्व झालं. तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी विश्व स्थिर आहे. शेवटी हे विश्व तुझ्याच स्वरूपात लय पावणार आहे. या विश्वाचा आधार अधिष्ठान तूच आहेस. तू अवस्था त्रयातीत आहेस, देहत्रयातीत आहेस, गुणत्रयातीत आहेस. योगी तुझं ध्यान करतात. योगिनो त्वम ध्यायन्ति नित्यम, त्वम चंद्रस्त्वम सूर्यस्त्वम अग्निस्त्वम वायुस्त्वम इंद्रस. तू सगळं आहेस. सगळं काही तोच आहे. हे जे तत्व, हे तत्व म्हणजेच गणपती आहे. आमचे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू. आरंभाला मंगल केलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. ज्ञानेश्वर महाराज हे मोठे तत्वज्ञ आहेत. आणि तत्व एक आहे. एक तत्व नाम धड धरी करो येईल
त्याच जे नाव आहे मना ते दृढ धारण कर. तत्व एक आहे. 7 5 3 दशकांचा मेळा. 7 5 एक तत्वी कळा दाई हारी. कोणी तत्व 7 मानतात, कोणी 3 मानतात. 7 5 कोणी 5 मानतात, कोणी 10 मानतात, कोणी 1 मानतात. एकमेवाद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन. वेद सांगतायत एक तत्व आहे. एकम एव अद्वितीयम ब्रह्म, दुसरं नाही हो, एकच एक ब्रह्म, हे एक तत्व आहे. आणि याच्यावरती मग नाना मतांतर आहेत. 3 मानो, 2 मानो, कोणी 10 मानो, काही मानो 24 मानो. 24 25 36 37 तिन्ही नुरोनी अवघे चतुर्थ जो. कोणी 36 मानतात, 25 मानतात. सांख्य आहेत, नैयायिक आहेत. सांख्य शास्त्रकार आहेत, नैयायिक शास्त्रकार आहेत, पूर्वमीमांसक शास्त्रकार आहेत, योग पातंजल शास्त्रकार आहेत, नास्तिक शास्त्रकार आहेत. हे काही तत्व, काही आस्तिक आहेत, काही नास्तिक आहेत. हे काही तत्व मानतात, पण हे सगळे तत्व ज्या एका तत्वावर आहे ते तत्व खरं एक आहे, परमात्मा, परब्रह्म परमात्मा. आणि तोच अनेक रूपात, आणि त्या अनेक देवाच्या रूपात ते एकच तत्व आहे. आणि ते एकच तत्व शंकर रूपात, पार्वती रूपात, तेच तत्व स्कंद रूपात, आणि तेच तत्व गणपती रूपात. एकच तत्व आहे. मग शंकर पार्वती होते हो त्यावेळेला ते एक तत्व होतच ना, त्या रूपात गणपती होताच ना. गणपती नाही असा काळ नाही, ते एक तत्व आहे. त्यावेळेला एक तत्व सर्व रूप रूप असे, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे बोलिले श्रीकृष्णे. श्रीकृष्ण कसा आहे? सर्व रूप असे, ह्या सर्व रूपानं तो रूपवान आहे. आपण त्याच्याच रूपानं त्याला रूपवान समजू. सर्व रूप असे, ह्या सर्व रूपानं कोण आहे? ह्या सर्व रूप एकाचेच अनेक आहेत. एका सूर्याची किरण 1000 आहेत. किरण 1000 मोजले तरी 1000 सूर्य नाही आहेत. किरण 1000 आहेत. 1000 किरणातून एक सूर्य आहे. तसं कोट्यावधी देवातून एक तत्व आहे. कोट्यावधी जीवातून तेच एक तत्व आहे. चराचरातून तेच एक तत्व आहे. मग त्याला तुम्हाला कोणतं नाव द्यायचं असेल ते द्या. ओम नमो आद्या. आद्य म्हणजे पहिला. ओंकार स्वरूप आद्य असणाऱ्या ह्या देवा तुला माझा नमस्कार आहे. पण ओंकार स्वरूप
उ म ओंकार स्वरूप आहे हा गणपती. पण हा ओंकार स्वरूप देव आहे तो कधीचा आहे? आद्य. आद्य म्हणजे पहिला. पहिला म्हणजे सर्वांच्या अगोदरचा. सर्वांच्या अगोदरचा म्हणजे हे ब्रह्मांड विश्व निर्माण होण्याच्या अगोदरचा. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्य होते काही, अवघे नामवा तेरे तेरे तेरे, नामवा तेरे तेरे तेरे, नवते काही, पहिले कुठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्य होते पाही, अवघे होते पाही, कानवा तेरे कानवा तेरे पहिलं कुठंच काही नव्हतं. ह्या विश्वाचं शून्य. शून्य म्हणजे काही नाही. एकातून एक गेला, खाली शून्य राहिलं. पण शून्य पाठीवर दाखवायचं म्हणजे त्या शून्याला आधार पाठी आहे. तसं काही नाही. याला आधार जे तत्व आहे ते तत्व पूर्वी होतं. एक तत्व आहे, ब्रह्म म्हणतात त्याला. तो ते ब्रह्मतत्व आहे. आणि त्या ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी एक ढालगज निर्माण झाली. ढालगज म्हणजे माया. माया म्हणजे ईश्वराची इच्छा शक्ती. हीच माया. इच्छा झाल्याबरोबर मी एक येतो अनेक व्हावा ही इच्छा. एकट्याला कर्मे ना, एकट्याला नसतं कर्मत. देवाला कर्मे ना. मी एकाचा अनेक व्हावा ही इच्छा. ही ढालगज आहे. हे ब्रह्मांड निर्माण. जया दादुलियाचा संकल्प विश्वरची. दादुला म्हणजे समर्थ आहे. समर्थाच्या इच्छेनं काय होत नाही. तुका म्हणे आले समर्थाचे मना, तुका म्हणे आले समर्थाचे मना, अरे होया भगवान समर्थ आहे. त्याला आद्य म्हणायचं. त्याच्या पासून इच्छेनं हे ब्रह्मांड निर्माण झालं. ओम नमो ज्याद्या, ब्रह्मांडाला आधार असणारा पहिला. कोण म्हणतोय? तुम्हाला काय माहित? आपल्याला आपण आजचे आहेत, विश्वातलेच आपण. अगोदरच काय करणार? कोण म्हणतंय? तुम्ही कसं बोलता? विश्वाच्या पूर्वी एक तत्व होते, तुम्ही सांगताय आम्हाला. तुम्ही तर आज आहात, विश्वाच्या पूर्वी तुम्ही कुठं आहात? मग तुम्ही कसं सांगता? ते तुमचं कसं घर मानाव? वेद प्रतिपाद्या आम्ही नाही सांगत. त्याचं वेद प्रतिपादन करतात. वेद सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ जो बोलतो, सर्वज्ञाचा शब्द पाळावे लागतात, मानावे लागतात. वेद खोटं बोलत नाहीये. सर्वज्ञ आहे तो खरं बोलत असतो. सर्वज्ञाला ज्ञात असत. सर्वज्ञाला ज्ञात तो सर्वज्ञ. वेद सांगताय
मग ते कळतं का कोणाला? ते तत्व त्यालाच ओळखतं, त्याचे त्यालाच जाणतं. जय जय स्वसंवेद्या, स्वतःला स्वतः जाणणाऱ्या आणि असं आत्मरूप असणार जे तत्व आहे. आत्मरूप म्हणजे व्यापक, सगळ्याच्या आत्मारूपानं म्हणजेच व्यापक असणार जे तत्व आहे. या तत्वाला देवा तूच गणेश हा गणपती आहे. आता याच डोकं कोणतं, सोंड कोणती, डोळे कोणते, हात कोणते, पाय कोणते, अकार चरण युगूल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारी, हे तिन्ही एकवटले ते काय त्या आदिबीज वंदिले म्या श्री गुरु कृपा. ते तिन्ही एकवटले ते शब्द ब्रह्म कवळले. म अकार उकार मकार ओंकारामध्ये एक अय, एक उ आणि एक मय. उ म या तिघांचा एकदम उच्चार. उ म ओम, औमचा ओम झाला उच्चार एकत्र. आणि हा उ मध्ये सगळं विश्व ब्रह्मांड आहे. अकार जागृती आहे, उकार स्वप्न आहे, मकार सुषुप्ती आहे, आणि वरचा अर्धा चंद्रकार ते ब्रह्मस्वरूप आहे. आत्मा ब्रह्मस्वरूप म्हणून विश्वरूप. जागृती स्वप्न सुषुप्ती म्हणजे सगळं ब्रह्मांड आलं ना. मग ओंकार स्वरूप आहे ना सगळं. आणि त्याचा वरचा जो आहे अर्धाकार ते तर आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप आहे. मग ओंकार म्हणजे या विश्वासह विज्ञानासह जे आत्मा, आत्मज्ञान, विज्ञानासह चराचरासह हे जे ओंकार स्वरूप आहे, हे ओंकार स्वरूप हाच गणपती आहे. आणि हे आहे आत्मरूप म्हणजे व्यापक. आणि असा गणपती असला देवा तूच गणेशू, हे देवा असा जो तू आहेस, तूच तर गणपती आहेस. मग हा गणपती कळतो का सांगा. या गणपतीला ज्ञानेश्वर महाराजांचे सोंड वेगळी आहे. गणपतीची सोंड म्हणजे तिला ज्ञान आहे, पदार्थ कळतात, चांगलं वाईट कळतं. चांगलं कळलं तर घेता येतं, वाईट कळलं तर टाकता येतं. चांगल्या वाईटाची निवड करणारी सोंड आहे. गणपतीच्या पुढं कसला आहे टाका बरं तुम्ही चारा, त्याच्यातून बरोबर जे पटल तेवढा घेणार. जो पटत नाही ना सोंड्याला पार फेकून देतो, तो उधळून देतो, फेकून देतो. त्याच्यातून त्याला जी पाहिजे तीच काडी न काडी वेचून घेईल. त्याला आवडणारं न आवडणारं दोन मिक्स करून टाका. त्या सोंड्यानं बरोबर जे आवडतं तेवढी ते घेईल, जे आवडत नाही ते सोंड्यानं पार फेकून देईल कोणीकडे. ही विवेक रूपी सोंड आहे गणपतीची. विवेक म्हणजे निवड करतो तो, तसा विवेक ही सोंड आहे. विवेकवंतू सुमळू सुविमळू शुंडादंडू म्हणजे सोंड. 6 शास्त्र हे 6 हात आहेत. त्या शास्त्राचे मत आहेत ते हातात धरलेले आयुध आहेत. देखा षडदर्शनी मणिपती, तीची भुजांची आकृती, विसंवाद धरिती आयुधे हाती. ह्या शास्त्राचं त्या शास्त्राला जमत नाही, त्या शास्त्राचं त्या शास्त्राला जमत नाही. हा विसंवाद आहे, फरक आहे, भेद आहे. ही शास्त्रे 6 शास्त्राची 6 मत ही हातामध्ये धरलेली आहेत. आणि वेदांताचा मोदक आहे तो एका हातामध्ये धरलेला आहे. मोदकामध्ये रस आहे, मोदक मोठा गोड आहे. तसं वेदांत शास्त्र म्हणजे त्याच्यात ब्रह्मानंद आहे. म्हणून वेदांत शास्त्राचा मोदकाच्या ठिकाणी उल्लेख करतायत ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजांचा हा गणपती आहे. आणि हा गणपती ओळखायला जेत शब्द ब्रह्माशेष, तेच मूर्ती सुवेश. शब्द ब्रह्म म्हणजे वेद,
संपूर्ण वेद हेच गणपतीची मूर्ती आहे. तेथ वर्ण वपून निर्दोष मिरवत असे. वेद आहेत, त्याचे वर्ण म्हणजे अक्षर आहेत, ते निर्दोष आहेत. निर्दोषपणा हाच गणपतीच्या अंगावरचा रंग आहे. रंग म्हणजे वेद स्वरूप आहे. त्याच्या सगळं ज्ञान, वेद म्हणजे ज्ञान आलं. हा गणपती ज्ञानेश्वर महाराजांचा सगळा ज्ञान स्वरूप आहे. तिथं वेद आले, तिथं शास्त्र आले, म्हणजे सगळा ज्ञानरूप गणपती ना राजा. ओंकार आला पायापासून मस्तकापर्यंत, उपरी दशोपनिषदी जी ज्ञान उदारे मकरंदी, तिये कुसुमी मुगुटी सुगंधी शोभती भली. उपनिषद म्हणजे त्या गणपतीच्या मुकुटावरची फुलं आहेत. उपनिषदात सगळं ज्ञान आहे महाराज. इथून तिथून हा गणपती आहे. आणि अशा गणपती बापाला ओळखून आपण भजावं. या गणपतीच्या पुढं महाराज उभे राहिले, हात जोडून प्रार्थना करतात, काही मागणी मागतायत. ठाकलो से ला आलोय, 7:45 वाजले. आम्ही दिवसभराचे उपवासी आहेत. आजारी म्हणून तुम्हाला भेटून जाण्याकरता आलो होतो. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन जावं भेटून. मी हे बऱ्याच वर्षापासून येतो इथं. बाकी काही कुठं जात नाही मी, मला होत नाही. पण तुम्ही इथं आपलं प्रेमानं बोलवता, आम्ही येतो. शरीरानं माझं चांगलं नाहीये, बरं नाहीये, ठीक नाहीये, उभराता येत नाही. लोक बळजबरीनेच आम्हाला कार्यक्रम करायला लावतात, करून घेतात. इथं गणपती बाप्पाच्या आरंभाची आजच्या पहिल्या दिवसाची चतुर्थीची सेवा आहे, दर्शन आहे, बऱ्याच वर्षापासून चालू आहे. आणि म्हणून मीही तुम्हा सर्वांच्या इच्छेप्रमाणे, तुम्हा सर्वांच्या इच्छेला मान देऊन गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलो. भगवान गणपती बाप्पा तुम्हाला सगळ्याला प्रसन्न होवो, तुमच्या इच्छा पूर्ण करो. मगाशीच म्हणून गेलो आपण, सुख करता आहे, दुःख हरण करणार आहे. सुख देणार आहे गणपती बाप्पा, दुःख नाहीच करणार आहे. सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची नुरवी. विघ्नाची वार्ता तो नुरवी म्हणजे उरूच देत नाही, वार्ताच येऊ देत नाही, बातमी वार्ता. आणि पूर्वी प्रेम कृपा दयाची. प्रेम आहे, सुख आहे, जो देतो ही ज्याची कृपा आहे. अशा गणपती बाप्पाच्या पुढं महाराजांचं मागणं, मी दारात उभा आहे आणि काय मागतायत पुढचा विषय सांगायला वेळ नाहीये. आपण गणपती बाप्पाच्या पुढं उभेच राहत असता. 10 दिवसातही उभे राहतील आणि जन्मभरही देवाच्या पुढे उभे आहेत. आणि त्या मागू 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 देवाचा नुसता घोळपिंडा पाडलाय. तो देव आपल्यात राहतच नाही, तो पळून गेलेला आपल्यात. तो गेला वैकुंठाला, माणसाची नादी लागत नाही. जो तो उठवतो की मागवतो, जो तो उठवतो. दारुड्या सुद्धा दारू पिऊन जातो आणि देवाला मागवतो. देवा दारूला पैसे दे. घरात बायको देत नाही, मुलं देत नाही, मग तू दे दारूला पैसे. देव सुद्धा आता कदरून गेला. तर शुद्धीवर राहून जर मागितलं तर इच्छा पूर्ण करतो गणपती बाप्पा. देव इच्छा पूर्ण करतो. आपण तसं असावं, तसं व्हावं, चांगलं असावं, चांगलं व्हावं. गणपती चांगल्यावर प्रसन्न होतील. आणि प्रसन्न झाले तर काय देणार नाहीत, वाटेल ते देतील. विषय राहिलाय, सांगायला वेळ नाहीये, अभंग अजून आपला तसाच राहिलेला आहे. ही सेवा गणेश बाप्पाच्या चरणी अर्पण करतो. तुम्हा सगळ्याला नमस्कार करतो.
आणि ठेवून देऊ या इथंच कीर्तन. 7:45 झाले, 2:45 तास कार्यक्रम झाला. इतका वेळ नकोय व्हायला. तुम्ही शांत बसलात म्हणून मी बोलत गेलो. एरवी मला उभं राहत नाही, चक्कर येत आहे. मी आजारी मनुष्य, तापही येतो मला. आलो, गणपती बापाची सेवा केली, तुम्हाला नमस्कार करतो. मागा गणपतीला, गणपती वाटेल ते देईल, संत वाटेल ते देतात, परमेश्वर वाटेल ते देतो, गणपती बाप्पा वाटेल ते देतील. पण घेण्याची लायकी आपली पाहिजे. तेवढी लायकी घेऊन मागायला जा. लायकी नसेल तर देऊन काय उपयोग आहे. राजा प्रसन्न झाला, दिलं, पण त्याला घेणाराला ते जे घेतलंय ते काय घेतोय, काय मागवतोय याची जर जाणीव नाही, अक्कल नाही, देऊन देणारा तरी काय उपयोग आहे. घेणारा मागणारा तोही काय पाहिजे, अधिकारी पाहिजे, लायक पाहिजे, योग्य पाहिजे. हे नाही मला सांगायला. अधिकारी असेल तर भगवान त्याला वाटेल ते देतो. कोणी वाऱ्या अधिकारी त्याचे आले दसऱ्याचा दिवस राजेसाहेबाची स्वारी अंबारीत बसून हत्तीवरून निघाली मिरवणूक. सीमोल्लंघन जातात सीमेपर्यंत. शमीवृक्षाच्या झाडाला नमस्कार करतात. दसऱ्याचा दिवस बँड वाजंत्रे थाट माठ. राजेसाहेब हत्तीवर अंबारी रे मिरवणूक. गाव सुटला, रस्ता लागला. जनदुनिया माग पुढं आहेत. राजेसाहेब हातीवर बसून चालले तर अंबाऱ्यात बसून. रस्त्यानं भिकारी येत होता. राजेसाहेबाच्या लोकांनी दिला पेटाळून असा बाजूला. नंगा भिकारी. राजेसाहेब चालले, आता पेटाळून रस्त्याचा लावला, बाजूला झाला. तर तिथं दिसला राजेसाहेबाला चालले, पण दिसला की कोणीतरी माणूस लंगोटी लावलेला नुसता, नंगा, अंगावर काही नाही. दसऱ्याचा दिवस. राजेसाहेब वाटेल ते दसऱ्याला लोकाला काही बक्षीस आहे, दान आहे. काय गरीब मनुष्य आहे, दसऱ्याचा दिवस त्याच्या अंगावर काही नाही. प्रधानजी विचारावं त्याला काय पाहिजे. विचारलं एक रस्ता. राजेसाहेब चाललेत अंबाऱ्यात बसून. त्यांनी विचारले काय पाहिजे तुला. मला म्हणे आता येता येता एकाकडून तंबाखू मागितले, ते माझ्या हातात आहे म्हणे. तंबाखूला चुना नाही म्हणे, फक्त चुना द्या मला एवढ्या वेळा. तो बोलला, प्रधानजींनी सांगितलं. तो माणूस म्हणतोय की तंबाखू आहे, आत्ताच कोणाकडून घेतली, मुठीत आहे, चुना नाही हो, फक्त एवढा एवढा चुना द्या. प्रधानजी पुन्हा जाय विचारा. अरे चुना मागितला ठीक आहे, पण तुला आणखी दुसरं काय पाहिजे ते माग. पहा मी इकडे तिकडे जातो, कोणी मला काही शिळं पाकं चतकुर आधी भाकरी नाही ते काही कालवण देतात. कधी कधी मला सातूचं पीठ देतात लोक, सातूचं पीठ देतात. ते कालवायला मला येळणी द्या, येळणी, मातीचं भांड. ती विधभर लोटकं फिटकं काही येळणी असते, काय म्हणतात त्याला, मातीचं येळणी द्या म्हणे, म्हणजे त्याच्यात मी सातूचं पीठ कालवून खाईल म्हणे. त्यानं सांगितलं तू येळणी मागवतोय, मातीचा मडका. जा म्हणे पुन्हा मागा. विचारा काय मागायला पाहिजे, दुसरं माग म्हणा. गेले. अरे दुसरं माग काय, तंबाखूचा चोना, सातूच्या पिठाला येळणी.
काय नाही हो म्हणे, लंगोटी एक आहे म्हणे, एक लंगोटी होती ती उंदरांनी नेली म्हणे, एक लंगोटी द्या म्हणून लंगोटी. राजेसाहेब असायला त्याला नकापासून डोक्यापर्यंत सगळे कपडे करा म्हणे, द्या सोडून. आता काय विचारतं त्याला, कपडे सगळे करा. गेले राजे. राजा विचारतो त्याला अक्कल नाही. राजा हो काय मागावं ते अक्कल नाही. आता याला राजाने काय करतो, तसं लोकाला काय मागावं देवाकडे ते अक्कल आहे का? सासू जाते मुलाची आई, देवा माझ्या पोराचं लग्न होऊन 12 वर्ष झालं, अजून पोराला पोरगा नाही, पोरगा दे. आता दुनियेला का पोरं देत फिराव गणपती बाप्पानं? काय हा धंदा? सरकार म्हणते 2च पुरे, 3रं नको. आता हे काम करायचे देवानी? देवाला काय मागावं हे तरी काही मागतात. देव लक्ष देतात का अशाला? ते जे मागितलंय ते देण्याची त्याची तरी पात्रता लायकी पाहिजे ना. पात्रता लायकी नसेल तर काही करावं काही मागावं, 10 प्यावा आणि पुन्हा देवाला मागावं 10 पैसे दे. लायकी आहे का देवाला पैसे मागायचे? काहीच मागायची लायकी नाहीये. तिथं देवाने द्यावं कसं? जे दिलंय ते कळण्या इतकं तरी पात्रता पाहिजे, घेतलेलं सांभाळण्या इतकी योग्यता पाहिजे, घेतलेलं त्याचा नीट वापर करण्याची बुद्धी पाहिजे. हे जर नसेल देव त्याला काही करू शकत नाही. म्हणून आपण देवाकडे जा, शुद्ध जा, पवित्र होऊन जा. 10 पिऊन जाऊ नका, नाही तर गणपती बाप्पाच्या आरती करतानाच 10 प्यायची, मग आरतीला सुरुवात. गणपती बाप्पाच्या सुख करता दुःख करता अगोदर 1 बाटली घेतली, आता सुख करता दुःख करता. काय उपयोग आहे आरतीचा? काय उपयोग आहे भजनाचा? काय उपयोग आहे देवाचा? यावर्षी पाऊस चांगला पडलाय. कोणती पुण्यही केली आहे कोणास ठाऊक लोकांनी. पाऊस कसा पडलाय कोणास ठाऊक, पण चांगला पडलाय. चांगला म्हणजे बरा पडलाय. मोठं वर्ष धकेलच पिण्याचं असं अजून काही नाही, पण पडलाय म्हणतात बाबा चौकड चांगला. पण आपल्या अनुभवानं आपल्या भागात बरा पडला. आज तरी चांगला आहे, पिकापुरता चांगला आहे. भगवान असाच आपल्याला पाऊस देवो, पाणी देवो, सुबत्ता करो, खाऊन पिऊन जन दुनिया सुखी राहो, जीव मात्र सुखी राहो. देवाकडे मागणी, सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नीतिः लोकी भजिजूकादि पुरुखी अखंडित आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळाचे व्यंकटी झाडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहावो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूतळी भेटतो भूता चला कल्पतरुचे आरव चिंता 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 चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमी जे अलांछन मार्थंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे हो तुका किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नीतिही लोकी भजिजो कादि पुरुखी अखंडित आणि विशेषी लोकी ये. पुढं विशेषी लोकी ये. या ग्रंथाच्या वाचनानं मननानं चिंतनानं द्रष्टाद्रष्ट विजयी हो. द्रष्ट म्हणजे हा लोक, अद्रष्ट म्हणजे परलोक. दोघावर विजय म्हणजेच दोन्ही प्राप्त होत ही इच्छा आहे.
द्रष्टा द्रष्ट विजयी हुवावे जी, ते म्हणे श्री विश्वेश्वराऊ, हा होईल दान पसावू, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ज्ञानेश्वर महाराजांच्या मागणीप्रमाणे निवृत्तीनाथ महाराजांनी प्रसन्न होऊन दिलं. म्हणजेच गणपती बाप्पा आपल्याला प्रसन्न होऊन देतील. करा भजन, वासुकी, दारू पिऊ नका, मांस खाऊ नका, कोंबड्या पाळू नका, खाऊ नका, एकादशी करी जा. आधुनिक व्यसन आहेत. गुटखा फिटका काही खाऊ पिऊ नका. विद्यार्थ्यांनी शाळेत सुद्धा काही व्यसनाच्या नादी लागू नये. आयुष्य खलास होईल. आज जो व्यसनात सापडेल, काही असो, गर्द असो, गुटखा असो, काही व्यसन आहेत. आणि काही करतात व्यसनी माणसं, काही खातात पितात, किती मरतायत व्यसनातून. आणि एकदा व्यसन चिकटलं की तो मेल्यात जमाय, आज उद्या परवा त्याचं संपलं समजा. आपलं आयुष्य व्यसनात आपल्या हातानं संपवू नका. व्यसनाधीन होऊ नका. उद्योगधंदे करा, पैसा मिळवा, खा प्या, सुखात मजेत राहा. परमेश्वराचं संसारात चिंतन भजन करा. माड्या बंगले बांधा, गाड्या घोडे मोटारी राहू द्या, खा प्या मजेत राहा. संसारात चिंतन परमेश्वराचं करा, सुखी व्हा. ते चिंतन भजन विठ्ठल जय जय विठ्ठल. ज्ञानेश्वरीचं आपल्या इथं पारायण झालंय. 100 पाऊंडचे मंडळी 8 दिवस ज्ञानेश्वरीचं पारायण. वाचक होते हरिभक्त पारायण श्री राजू भाऊ नवले. सगळे श्रोते मंडळी वाचक सगळे सुंदर होते, चांगले होते. पारायण 8 दिवस झालं. धन्यवाद तुम्हाला. आज पुण्यतिथी आहे. उद्या काल्याचं कीर्तन आहे 10 वाजता सकाळी. मी तर थकलेलो आहे. आणि असे ज्ञानेश्वर महाराज आहेत. शाळेतला संजीवन समाधी सप्तशताब्दी महोत्सव सोहळा पार पडलाय. 700 वर्षे महाराजांना झाले. आणि अशा ज्ञानेश्वर महाराजांचा फार मोठा अधिकार आहे. आणि आरतीकार अशा ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करतायत. ते वर्णन असं आहे. आरती ज्ञान राजा महान कैवल्य तेजा जीविती साधू संत मनोवेधला माझा. संजीवन समाधी सप्तशताब्दी महोत्सव सोहळा पार पडलाय. 700 वर्षे महाराजांना झाले.